टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एसबीआयचे अनेक कर्मचाऱ्यांच्या विषयी आमच्याकडे शिवसेनेकडे कंप्लेंट येत होती। अनेक महिलांना अरेरावी भाषेने बोललं जात होतं, त्यांच्यावर म्हणजे अंगावर धावून जात होते। पण शेवटी एका प्राध्यापिकेने काल आमच्या जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि अनिल अण्णासाहेब, अतुल भाऊ आणि धीरज भाऊ आणि आमचे परदेशी भाऊ यांच्याकडे त्यांनी कंप्लेंट दाखल केली, लेखी कंप्लेंट दिली की आम्हाला माझ्यावर एसबीआयचे जे मॅनेजर आहेत ते खूप माझ्यावर अरेरावी भाषेने बोलले। मला म्हटले की मराठी मला येत नाही, मराठी भाषेत मला समजत नाही, मराठीत बोलायचं नाही, हिंदी येत असेल तरच बोलायचं, नाही तर इथून चालते व्हा, अशा भाषेत एका प्राध्यापिकेला बोलण्यात आलं। आम्ही समजू शकलो असतो एखाद्या महिलेला तुम्ही जर अशिक्षित असली असती तिच्यावर तर तुम्ही रोज बोलतच असणार, पण एका प्राध्यापिकेला जेव्हा बोललं जाते तेव्हा ती 4 दिवसापूर्वी कंप्लेंट करते, तरीही तिच्या कंप्लेंटची दखल घेतली जात नाही आणि त्या मॅनेजरला अटक केली जात नाही, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। शेवटी तिला न्याय कुठे दिसत होता तो शिवसेनेकडे दिसत होता, म्हणून तिने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ती धाव घेतली आणि ज्या वेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आले तर यांनी कसलाही विचार न करता, स्वार्थासाठी नाही किंवा वैयक्तिक कोणतेही तिथे स्वतःचा स्वार्थ नसताना आमचे पदाधिकारी काल एसबीआयला गेले। जेव्हा तिथे गेल्यावर त्यांनी त्या मॅनेजरला समज दिली आणि मॅनेजरला म्हणण्यात आलं की तुम्ही मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहतात, जरी तुम्ही गुजरातचे असणार पण तुम्ही आता महाराष्ट्रात काम करत आहात, तर तुम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे तुम्हाला मराठी समजून घ्यावी लागेल, बोलावी लागेल। तुम्ही जर गुजरातमध्ये राहिले असते तर आम्ही हिंदीत बोललो असतो, पण तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतात। एकीकडे तुम्ही इतिहास गुजरातच्या माणसांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि एकीकडे एखादी महिला, एखादी प्राध्यापक जर मराठी भाषेत बोलत असेल तर तिला सांगण्यात येतं की मराठीत बोलू नको, हे कितपत योग्य आहे असं जेव्हा विचारणा झाली त्यावेळेला ते मॅनेजर आणि तिथले सर्व कर्मचारी आमच्या पदाधिकाऱ्यांवर धावून गेले, मारायला गेले। म्हणून शेवटी नाविलाज असतो स्वरक्षणासाठी आमच्या लोकांना हात उचलावा लागला, त्यांना मारलं, पण मात्र ते दाखवण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। एवढी कंप्लेंट देऊन सुद्धा आमच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला, खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना कालपासून पीसी मध्ये आणि त्यांना हे करण्यात आलं, त्याच्यावर केसेस होऊन आणि अटक करण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना रात्रभर त्रास दिला। शेवटी आम्हाला शिवसैनिकांना, सामान्य शिवसैनिकांना आज कलेक्टर मॅडमांना आणि एसपी साहेबांना निवेदन द्यावं लागलं की हा महाराष्ट्र आहे की दडपशाही आहे, ज्या ठिकाणी आम्ही आमच्या म्हणजे जनतेचं भलं, जनतेसाठी आम्ही भांडण करतो, ज्या वेळेला तुमचं प्रशासन कुठे असती तक्रार घेत नाही आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही, म्हणून शेवटी आम्हाला त्या महिलांसाठी उभं राहावं लागतं आणि आमचे जर पुरुष पदाधिकारी, आमचे भाऊ जर त्या महिलांसाठी उभे राहत असतील आणि त्यांच्यावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर या महाराष्ट्राचा, या गृहमंत्रींचा आणि या मुख्यमंत्रींचा आम्ही धिक्कार करतो। महिला आघाडी आमच्या लोकांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत आणि त्यांना जर आजच्या आज जामीन झाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात आम्ही सर्व महिला आघाडी या प्रत्येक एसबीआय ऑफिसमध्ये आणि प्रत्येक कार्यालयावर जाऊन आम्हीच दगडफेक करू, हे आज तुमच्या माध्यमाने आम्ही सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।